सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। लासलगाव येथे शुक्रवारी बैलपोळा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आलाय। सकाळपासूनच मातीची बैले व बैलांना सजवण्यासाठी साहित्य असणाऱ्या दुकानांवर गर्दी दिसून येत होती। मातीच्या बैलाच्या लहान मूर्ती लहान मुलांसाठी खास आकर्षण असतात। यामुळे परिसरातील नागरिक आपल्या लहान मुलांसह बाजारातून मातीची बैलजोडी खरेदी करत होते। श्रावणी पोळ्यानिमित्त बैलांना अंघोळ घालून अंगावर झूल घातली। विधिवत पूजा करून बैलांना पुरणपोळीचा घास भरवण्यात आला। शिंगांना रंग व फुगे बांधून गुलाल भंडाऱ्यांची उधळण करीत बैलांची पारंपरिक वाद्यांच्या गजरात लासलगावच्या मेन रोडवरून मिरवणूक काढण्यात आली। शेतकऱ्याच्या सखा मित्र सर्जा राजाचा पोळ्याचा दिवस मानाचा असतो। पोळ्याच्या दिवशी बैलाला गाडीला अथवा नांगऱ्याला झुंपले जात नाही तर त्याचे पूजन केले जाते। पोळ्याच्या पहाटे शेतकरी आपल्या बैलांना नदीवर व विहिरीवर नेऊन त्यांची अंघोळ घातली। त्यांच्या अंगाला हिंगुळ लावणे, शिंगाला रंग लावून त्यांच्या अंगावर झूल टाकली। गळ्यात सुतापासून तयार करण्यात आलेल्या माळा, त्यावर पायात घुंगरू बांधले। अशा नाना तऱ्हेने बैलांना सजवण्यात आले। शेतकऱ्यांच्या घरी बैलांचे स्वागत करण्यासाठी सुवासिनी सडा रांगोळ्या काढल्या, तर घरात चुलीवर लाडक्या पाहुण्यासाठी खरपूस पुरणपोळी तयार केली। वस्तीवर बैलांना आमंत्रित करण्यासाठी शेतकरी सपत्नीक वाजत गाजत जातात व त्याला अतिथी देवो भव प्रमाणे घरी आणतात। घरातील सुहासिनी बैलांची विधिवत पूजा करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दिले। त्यासोबतच त्यांच्या पुढे गहू ज्वारीचे दान केले। या रोजी गावातील इतर घरातून ही बैलांना जेवणासाठी आमंत्रित केले जाते। शेतकऱ्याला औक्षण करून त्याला नारळ दिले तर बैलांना पुरणपोळीचे जेवण दिले। गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, नवी वेसन, नवा कासरा, शिंगाणा बेगर, डोक्याला बाशिंग, मथोट्याचे, पाठीवर सुरेख नक्षीकाम केलेली झूल असते। निफाड तालुक्यातील लासलगावसह पिंपळगाव नजीकमध्ये तसेच टाकळी, विंचूर, ब्रह्मणगाव, विंचूर, निमगाव, वाकडा, कोटमगाव, खडक, माळेगाव, खाणगाव या भागात उत्साहात पोळा सण साजरा करण्यात आला। त्यानंतर गावातून बैलांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली। अशा पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात शेतकऱ्याचा जिव्हाळ्याचा सण पारंपरिक पोळा साजरा केला गेला। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी आसिफ पठाण, लासलगाव।